मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण सौ सलोनी गणेश आंबेकर या माऊलीला भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. इतक्या मस्त रिसॉर्टवरती अशा आनंदाच्या वातावरणात एक दिवस त्यांच्या आनंदाचा. चला बघूया नेमका आज त्यांनी या रिसॉर्टमध्ये काय काय धमाल केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांना बोलतही करूया. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 आधी उखाणा घ्या. नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी, गणेश महाराजांचं नाव घेते नवरात्रीच्या दिवशी. अरे वा. हो तुम्ही पण घ्या. नीला नीला आकाशात ढगांच्या गाठी, सलोनीचे नाव घेते, सलोनीचे नाव घेतो होमनेशीच्या दिवशी. काय सांगताय? बरं मला सांगा, बोला. यांनी हातावर काय डावा हात दाखवा तुमचा. मेहंदी आहे हो की नाही? तुमचा डावा हात दाखवा. त्यांनी पण मेहंदी काढली आहे. अरे काय लिहिलंय ते? निळ्या निळ्या ढगात. हा ठीक आहे. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझं मिस्टर. नमस्कार. हा नमस्कार. ती माझी मुलगी असं कर. नमस्कार. आणि हा माझा मुलगा 2 नंबर. हे माझे मोठे दीर. नमस्कार साहेब. मोठी जाऊबाई. नमस्कार. 2 नंबर दीर. नमस्कार. ते 2 नंबर जाऊबाई. हो. त्यांची मुलगी. बर. आणि मोठ्या दिरांची मुलगी. हो हो हो. आणि 2 नंबर दिरांचा मुलगा आणि मोठ्या दिरांची मुलगी ती. अरे वा 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 वा. पण मला तुम्हाला विचारायचंय, माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर तसं तला इंदापूर. तिथेच बालपण गेलं तुमचं? आईच्या आईकडे जन्म झाला, मग तिथूनच लहानाची मोठी झाली. आणि मग सर्व म्हणजे लहानापासून तिकडेच झालं माझं. मग मुंबईत कधी आलात? मुंबईमध्ये जशी माझी आईची आई वारली माझी, त्याच्यानंतर मग माझ्या मामाने मला मग म्हणजे 5वीला होती त्या टायमाला मी शाळा शिकवत होती. त्या टायमाला मला मामाने मुंबईला आणला. तिथून शाळा बंद केली मी. मग तिथनं मी नोकरीच लागली. ते अजूनपर्यंत ते होतीच नोकरी लग्नापर्यंत. तुमचं बालपण कुठलं? गावी रोहा. रोह्याला कुठे? भालगाव. भालगाव. मुरुड जंजिरा. मग घरी कोण कोण होतं तिकडे? तेव्हा 2 भाऊ होते, पण ते मुंबईला होते. मी लहान होतो, शाळेत जायचो. पण मला तुम्हाला विचारायचंय, लग्न कसं जमलं? लग्न मग सगळ्यांच्या संमतीने झालं. म्हणजे मामाने मला म्हणजे मामाच्या भाच्याने बघून दिला. म्हणजे ते मला बोललं असं आहे म्हणून मामाला बोलले. त्याच्यानंतर मी एक वर्षाला आम्ही असं गणपतीला आलेलो. मग हे आलेलं एकदा रात्रीच्या वेळी तेव्हा मग हे मला ह्यांचा चुलत मामा तिथे राहतो. त्यांना बोललं मला एक पोरगी पाहिजे म्हणून. मग ते बोललं हाय माझी एक भाची आहे म्हणून. मग त्याने मग असं मामाचं जुळून दिलं. त्या टायमाला झालं. मुंबईत वर्षभरच काम करता? हा आता वर्ष झालं मला. त्याच्या आधी गावीच होते? त्याच्या आधी 12 वर्ष. लग्नाच्या आधी मी मुंबईला होती. लग्न होऊन 12 वर्षे गावी होती. अरे बापरे. 12 वर्ष संसारामध्ये होती. हा संसारामध्ये. आणि मग आता मुंबईत आले? हा आता मुंबईमध्ये आली. माझं मिस्टर गावी गाड्या वगैरे चालवायच्या. तुम्ही त्यांच्याकडे काम करता, तुमच्याबद्दल त्यांचे काय भावना आहेत त्या ऐकूया. नमस्कार. मी रंजिता गावकर. गीताबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे. ती आमच्यासाठी एक फॅमिली मेंबरच आहे आमची. गीताचा सर्वात चांगला गुण म्हणजे तिचा प्रामाणिकपणा. ती खूप कष्टाळू आहे आणि तिच्या मुलांबद्दल तिची काय स्वप्न आहेत, ती सगळी स्वप्न पूर्ण व्हावी ही स्वामीचरणी प्रार्थना. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांमधलं सोशल डिस्टन्सिंगमुळे जे अंतर वाढले, जे आपण एकमेकांना भेटू शकत नाही जास्त, त्याच्यामुळे आपण सगळेजण एकमेकांपासून थोडेफार दुरावलो गेलो. पण तरी सुद्धा गीता आमच्या घरी घराची स्वच्छतेची, आमच्या हायजीनची ज्या पद्धतीने काळजी घेते, त्याच्यामुळे गीता तर आमच्यासाठी एक फ्रंटलाईन वॉरियरच आहे. काय हो, कसं वाटतंय? छान त्या वाटतंय. कुटुंबाबद्दल सांगा, ज्या कुटुंबातल्या आता वहिनी बोलल्या तुमच्या. नाही छान वाटतंय. ते पण खूपच छान आहे बोलायला वगैरे. आणि तसं बोलायला गेलो तर म्हणजे असं ते हाडतूड नाही करणार. ती लोक काय खातील ते मला देतील. नसलं तर गीता तुम्ही हे करून म्हणजे बनवून खाऊ शकता. बरं, इकडे सलोनी आणि गीता हे काय आहे? म्हणजे कसं माझ्या सासरचं नाव माझ्या मिस्टरांनी सलोनी ठेवलं आणि माहेरचं माझ्या गीता आहे. पण जास्त करून गीता बोलतात मला. तर मग आमच्या ह्या ताईंना जास्त करून ते गीताच म्हणजे आवडतं. मग त्या गीता सिंपल बोलतात. चला बघा, असं सगळं कौतुक असतं. या कौतुकाची नोंद होत असते. छान वाटतं एकदम. आणि एकदम भरून आलं मला. कारण हो ना, कारण तुमच्या डोळ्यात पाणी झालं. खूप कष्ट करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, परत घरातलं सगळं करायचं. मिस्टर फिरायला कुठे कुठे घेऊन जातात हो तुम्हाला? फिरायलाच सगळीकडे त्यांनी मला. हा तसं बोलायला गेलं तर माझा मिस्टर खूपच छान आहेत. फक्त एवढंच जरा आमची परिस्थिती जरा होय. सगळं परिस्थिती काय आता आहे तशीच राहत नाही, ती बदलत असते.
मग मला सांगा तुमचा अख्खा दिवस कसा असतो सकाळी दिवस म्हणजे सांगू सकाळी उठलो ना का मग ते घरचं करा पूर्ण जेवणाचं, मुलांचं बघा सर्व, मिस्टरांना डबा द्या, मिस्टरांचं झालं का माझं मग आवरते मी. मग माझ्या धावपळीमध्ये मी जाणार, मग समजा कामाच्या ह्याच्यामध्ये बाबा आता एवढं टाईम होतं आहे आपल्याला टायमावर पोचावं. मग थोडा मागं उशीर झाला म्हणजे पुढं मागं झाला का मग थोडं बोलणार, म्हणजे आपली चुकी असते ना ते बाबा त्या लोकांना अर्जंट असं कधी कधी तर जाऊ दे, म्हणजे मी आपली चुकी तर आपण गप राहायचं असं, म्हणजे मी असं मनावर काय धरीत नाही. आणि तसं बोलायला गेलो तर आता हे मुंबईमधलं सोडून द्या, पण जिथं मी गावी राहायचो ना तिथं भरपूर लोक मला बोलायची, पण मी कसं कुणाचं ऐकायचो ना, म्हणजे चेहरा हसरा ठेवायचो मी, हास्य म्हणजे आपण कुणाला दुःख सांगायचं ना आपलं, म्हणजे आपलं काय आहे ते असं. तसं बोलायला गेलं माझ्या आयुष्यामध्ये भरपूर घडलंय लहानापासून, म्हणजे जन्मापासून. म्हणजे जन्माला आली म्हणजे माझ्या मामाने मला वाचवलं, मामाने वाचवलं मला, सगळं त्यांनीच केलं. मामाची आई वाढली त्याच्यानंतर मग त्यांनीच मुंबईमध्ये आणलं मला. आणि जिथं गावी होतो पण आईने मला कधी, म्हणजे आईचं प्रेम म्हणजे आईला मला थोडं जरा समजत नाही, म्हणजे मी तिची मुलगी आहे म्हणून असं आहे. आणि लहान असताना दुसरीला असताना वडील वारले माझे, मग वडिलांना आईचं प्रेम भेटलं नाही, आईने फक्त मला जन्म दिला, पण असं म्हणतात ना आईचं दूध पाहिजे तो मला मिळालं नाही, ते तिच्या आईने केलं मला. हां असं केलं. काय हो, मग इतकं कष्ट करणाऱ्या बायकोबद्दल काय बोलावं असं वाटतंय तुम्हाला? काय ना खूप छान आहे ती, बोलते ते खरं बरोबर आहे. खूप कष्ट केले, खूप कष्ट करते, अजून करते. होय ना? आणि असं काही कार्यक्रम असला ना, कुठे भाऊबीज, कुठे काय रक्षाबंधन का मग कुणाची आई येते, बहीण येते, भाव येतात, तसं माझं कोण येत नाही तर मला पण वाटतं माझी पण कोणतरी यावी असं. तर मी माझ्या दीरांना जास्त भाव म्हणून म्हणजे मानते. असं भले आमचं समजा कधी काय झालं असेल का किंवा नसेल झालं, पण मला जास्त तुम्हाला विचारायचंय की तुम्ही आता जसं म्हणालात की तिला भाऊ नाही, कोणी नाही, बरोबर आहे, मग अशा वेळेला तिचं मन दुखावू नये यासाठी तुम्ही काय करता आणि पुढे काय करणार? तिला काय बोलतच नाही मी, काय भांडत नाही, काय करते मी पण काय तिला बोलत नाही, काय नाही, कारण का मला माहिती तिचा कोणच नाही, मीच सर्व तिचा. मी तिला काय बोललं तर मग अजून सर्व सकाळी उठल्यापासून सर्व तीच करते ना, रात्रीपर्यंत खूप कष्ट. 11 वाजेपर्यंत माझं सर्व काम कसं माहिती, करते. एक टाइम मला जेवण असं चालेल, पण मला स्वच्छता पण जास्त लागते असं आहे. मग माझं पूर्ण काम आवरण ना, त्याच्यानंतर मी काय माझं असं ते मी करीन. मग ती पण व्यवस्थित राहते, माझ्याकडे मी पण व्यवस्थित राहतो. थोडी भांडणं होतातच, थोडी होतात पण ना. भांडण होतं तेव्हा कोणाचा आवाज वाढतो? आवाज मग तिचाच वाढतो. आता आपण गपच राहायला पाहिजे ना, तिचाच आवाज वाढणार. होय थोडा गप राहतो, गपच राहायला पाहिजे ना, होय ना, कारण का लोकांना वाटेल तिचा कोण नाही, हा तिला उलटाच बोलते, आपण काय बोलत नाही, बरोबर आपण शांत राहतो. हा. आता खरं आहे ते काय तिलाच माहित आहे काय बांधते काय, म्हणजे चुकी कुणाची तिला माहित आहे, पण आपण कसा जेंट्स म्हणून बा हो. पण रागावल्या की आवाज खूप असतो. खूप म्हणजे भीती वाटते, बाहेर जातो मी. तुम्ही हो मग काय अरे करणार, आम्हाला आल्यापासून तुमची भीती वाटत होती. नाही ना ते काय नाही, काय नाही. बाहेर ठीक आहे, घरात भीती वाटते, घरी ना तिचं ऐकायच लागतो. पण एक विचारतो, तुम्ही समजा घरात जात असाल हा आणि घरातलं वातावरण बिघडलंय, गरम आहे, तापलंय बघतो, समजतो वातावरण, गेल्या गेल्या तुम्हाला कसं कळतो? नाही गेल्या समजतो ती, म्हणजे बायकांचं तुम्हाला माहित आहे ना, काय आपली बॅग ठेवली का आपला गप बाहेर जायचं, शांत झाली ना का अर्ध्या तास नाही, येतो पण परत. कळतो कसं तुम्हाला ते कळतं, काय? चिरचिर असते ना, राग काढणं आपल्यावर, त्यांचा राग समजा आपल्यावर ना काय केला का आपल्यावर भडकणं, मग समजायचं काय ते झालं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेला उशिरा गेला तर सुरुवात कशी होते? सुरुवात म्हणजे उशिरा गेल्यावर मी फोन करून सांगतो अगोदर का मी समोरचा माणूस आला मी लेट येईन, हा. तो विषय नाही. पण समजा घरी पोरं असतात, ती असते, ती दमून येते, पोरं तिला त्रास देतात, म्हणजे पोरांवर चिडते ती ना. मी आलो ना जरा काय तिला बोललो का सगळा राग मायावर, मग आपला जो बाहेर गेला बरा शांत राहा, तेव्हा येईन मी. नंतर येतो मग तेव्हा शांत असते, ती ओळखते आता गेलं ते आता येतील लगेच. होय ना. असं पण भांडणाचा विषय ना, मी काय बोलतच नाही, कशाला मग करायची पण वेगळाच सूर असतो एकदम. हा मग काय आता तरी पण नशीब म्हणजे साईडला आहेत ते, म्हणजे आपली जास्त माणसं म्हणजे ओळखीची नाही असे. आजूबाजूच्यांना कळत असेल ना वातावरण बिघडलं. घरात असतो पण दर्जा बंद करतो मी, ना का बाहेर जातो, मग जाऊ दे नंतर येतो लगेच. हा. पण जर तिला माहित आता लगेच येतील तर शांत झाली असते ती. काय होय, कुठे एवढं चिडचिड आणली आहे? नाही नाही तसं काहीच नाही. खरोखर भांडण असे नाही ते माहित आहे. नंतर 15 मिनिटाचा विषय असतो तो फक्त. जेवण वगैरे कसं करतात? जेवण एक नंबर, काय टेन्शन नाही अजिबात, होय. पद्धतशीर एकदम. हो. अरे वा, पिक्चर वगैरे बघितला की नाही दोघांनी? पिक्चरला कधी गेलोच नाही. नदीवर वगैरे नाही फक्त जंजिरा किल्ल्याला गेलो, जंजिरा किल्ला, एक वेळेला गेलो फक्त, बाकी नंतर नेलीच नाही. समुद्रावर वगैरे दोघेच? नाही कधीच नाही. गाणं म्हटलंय कधी त्यांच्यासाठी? नाही, नाही. असताना मी तुम्हाला एक छोटंसं आव्हान देणार आहे. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. समोर काही चित्र दाखवणार, ती तीनही चित्र जर तुम्ही ओळखली, सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. हे बघा पहिलं चित्र, काय सांगा हे? पेंडंट
काय कसले खडे आहेत ते? नवग्रह. अभिनंदन. चला पहिलं उत्तर बरोबर. हे काय आहे? गळ्यातलं आहे, हे कानात कानातलं आहे. कानातले आहे. आणि ती हिरव्या रंगाची काय आहे? पाचू आहे. अभिनंदन. हे काय आहे? थोडे आहेत. आणि काय ते वरती डिझाईन कसलं आहे? गुलाब. सोन्याचं आहे की चांदीचं आहे? सोन्याचं आहे. अभिनंदन. चला लागू बंधू यांच्याकडून सोन्याची नथ मिळवून दिली त्यांनी तुम्हाला, बघितलं का? अभिनंदन. नमस्कार. 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 बरं, मला तुम्हाला तेच विचारायचंय, काय काय मजा केली तुम्ही आल्यापासून? मी आतमध्ये शिरलो तर समजा ते समोरचं सगळं डेकोरेशन वगैरे छान वाटलं ते, म्हणजे हाती. त्याच्यानंतर मग पूर्ण बघितलं मी त्या साईडनी. डीप लाय केले मी. म्हणजे काय असतं? ते आता पहिल्यांदाच केली, मलाच माहिती आहे. पिक्चर मध्ये बघायचो. काय केलं तारेवर? काय केलं? काय बोलतात थांबा थांबा, सांगा. तारेवर गेलात? तारीवर त्यांना समजा समजा तयार केलेलं पूर्ण पट्टे तुम्हाला. वगैरे लावून. नाही ह्यांना मिस्टरांना माझ्या. तुम्हाला? हा मला नाही. मी गेलेलो यांना. डायरेक्ट गेलो 2 मिनिटात पोहोचलो तिकडं. 2 मिनिटात. पण समजा मध्येच अडकलं असतं, आता होते ना सर. बायकोच्या मनात इच्छा होती तिथेच ठेवून देऊया आपण. नाही गेलो, तो एक बघितला, नाश्ता केला. हा. आणि तुम्ही बाकी- पण गेला त्याच्यात? नाही माझा मुलगा गेला, माझ्या जाऊबाईची माझी मुलगी गेलेली, बरोबर. दुसऱ्या जाऊबाईची माझा मुलगा गेला. घरातल्या सगळ्यांनी आता या दोघांबद्दल सांगा. ती एकदम हुशार आणि कामामध्ये एकदम चलाक, जबरदस्त. कामाची जास्त आवड आहे तिला. एकदम दोघं पण आणि पोराबाला एकदम मिळून मिसळून एकदम मस्तच राहतात ती सर्व. ती तसं व्यवस्थित आहे. आम्ही जावं तिघी जणी आहोत ना, तिघींजवळ पण ती सारखीच आम्ही राहतो. होय ना? हा. सगळ्या जावांमध्ये सगळं हा एकदम छान. व्यवस्थित आहे. तिने आमच्याशी अजून भांडली नाहीये छोटी म्हणून, आणि आम्ही भांडत नाही. आम्ही वेगवेगळे राहतो, त्याच्यामुळे भांडायचा काय प्रश्नच कुठे येत राहता? नाही. आम्ही बांद्र्याला राहतो दोघी. पण मग तुमचं भेटणं होत असेल ना? हो हो, सगळ्या प्रोग्रामला. मग तेव्हा कसा काय स्वभाव? आज 17 वर्ष झाली ना लग्नाला? मला आता ते म्हणजे 12 संपला तर 13 वर्ष. चालू आहे. लग्नाला 12 वर्ष. काय हो, लग्नाची तारीख कुठली? 9/9/2009. नक्की? हो. 9/9/2009. हो. म्हणून लक्षात राहिली, हो ना? नानी आमची हुशारच आहे आणि जेवण मात्र खूप छान बनवते. मला खूप आवडतं चिकन मटन सगळं. ती नानी खूप छान आहे. म्हणजे आम्ही कधी गावी गेलो ना तर आम्ही तिच्या इथेच असतो. ती सगळं आमचं बघते. असं कधी काय बोलली नाही की नाही म्हणून, म्हणजे असं काय, ती सगळं स्वतःहून बोलेल घ्या म्हणून खा असं किंवा काही. माझी मम्मी आमच्यासाठी खूप कष्ट करते. ती मला खूप आवडते. हो. अरे वा. आता एक छोटासा खेळ आहे. जाऊ बाई, तुम्ही चित्र काढायचं आहे आता. तुम्ही जर चित्र काढलं आणि सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला बाजूबंद मिळणार आहे. आणि नाही मिळालं तर तुमच्यामुळे. लक्षात ठेवा. काढा. वेळ सुरू झाली. काय काढलंय हो? तुम्ही दोघांनी सांगायचंय. तुम्ही सांगा. बदक काढले तिने. हा बदक आहे. बरोबर. हो. अभिनंदन. हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. वहिनी, आज या कार्यक्रमात तुम्ही आलेले आहात. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? जास्त करून मला भरपूर राग पण आहे असं, म्हणजे काय एकूण बोलला का समजा, म्हणजे जे माझ्या म्हणजे मला पटत नाही ना तर त्याचा मला जास्त राग येतो. मला नाही पटत तरी तू समोरचा माणूस करतोय तर कशात मी करतोय असं तो जास्त मला राग येतो. ते समजा बदलू शकतो. बदलणार? हा राग कमी करणार? हा म्हणजे प्रयत्न तर करी नक्कीच. काय हो, आवडेल तुम्हाला? हो. काय चेहरा, काय चेहरा खुललाय, बघितला का? तोच विषय आहे फक्त. होय ना? राग करते लगेच तो शांत पण होते, पण तो कशा राग करायचा? बरोबर आहे. एकमेकांना सांभाळून घ्यायला पाहिजे ना. बरोबर आहे ना? राग करायचा, परत लगेच भांडणाला लगेच बोलायचा, त्याला अर्थ आहे? अर्थ आहे, नाहीतर राग करून काय?
राखून अर्थ आहे का सांगा? नाहीतर काय. मग उगाच कशाला तर तेवढं तरी भांडणं करायची. बरं मला सांगा, तुम्ही स्वतःच्या स्वभावात बदल करायचा तर कुठला करणार? माझा बदल काय नाही, माझा लय सोबत चांगला आहे, तिला हे माहिती काय आहे. चांगला आहे लगेच आपला? लय चांगला आहे. हा आपला तो चांगला. हा बरं आहे. मी कधी तिला माझ्या आमच्या दोघांबद्दल सांगतोय मी तिला कधी वरडत पण नाही, काय बोलत पण नाही. पण मला सांगा, आजपासून स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करा? तर बदल काय नाही करू शकत, कारण का माझा वाईट बदल काय नाही, तिच्यावर भडकतो फक्त जास्त. मी पण कधी मग तुम्ही पण ती भडकता बोलल्यावर ना. ती बोलल्यावर मग आता काय. मग आता कमी होणार का थोडं? हो, हा ती बोलले तर कमीच होणार ना. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? कुठं भांडण झाल्यावर काय, आता माझ्यावर चुकी तर बायकोला सॉरी पडणार. तुम्ही नाही माझ्याकडनं पण समजा चुकून समजा मी आमच्या कुणाला बोललं असेल समजा आमच्या घरच्या माणसानं, तर त्यांची पण माफी मागू शकते, होय ना? सॉरी बोलू शकते. हा चला. समजा रागाच्या भरात असं कुणाला जातं माझ्याकडनं, मी पण आज बोलते. बरं वाटलं, अख्ख्या कुटुंबाला भेटलो. हा छान वाटतं एकदम. आणि तसं बोलायला गेलं तर माझी भरपूर इच्छा होती म्हणजे मला ह्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायची. जेव्हा 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 मी तुमचं बघायचं कार्यक्रम, तेव्हा मी माझ्या मिस्टरांना बोलायचं, ओ मला पण हे जायचं यांच्यासोबत, मला ह्यांना मला बघायचं आहे मी बोलायचं माझ्या मिस्टरांना. तर मग हे बोलायचं ठीक आहे बघू आपण कधी जाऊया असं. ही माझी इच्छा पूर्ण झाली असं, म्हणजे तुमच्या समोर मी येऊन असं म्हणजे बोलते कॅमेऱ्यासमोर. नाही तुम्ही हे बघा, कॅमेरा असला तरी बोलता, कॅमेरा नसला तर किती बोलता ते त्यांना माहिती. बोलते डेली. मगाशी याने इतकं तुमच्यासाठी चित्र काढलं, कधी चित्र काढलं नव्हतं. नाही हो, काढलं. नाही कधीच नाही. नाही म्हणजे तसंच आहे आता ना. गावाला प्रदर्शन भरवायचं चित्रांचं. वेगवेगळ्या प्रकारचे बदक जर बघायचे असतील तर या माऊलीच्या प्रदर्शनाला लोकांना सांगतो ना जाऊन बघा म्हणून. नाही पण हे कुटुंब आहे शेवटी, काय अख्खं कुटुंब असतं, एकमेकाच्या साथीला असतं, एकमेकाच्या सोबत असतं. तेव्हा असेच सगळे एकमेकांचा आदर करत आनंदाने राहा, याच शुभेच्छा देतो. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. आज दिवसभरातल्या सगळ्या आठवणींचा अल्बम झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सगळ्यांना शुभेच्छा. नवरात्र विशेष भागात असाच आनंद घेत राहा. घराघरातल्या या माऊलींचा सन्मान करणारा कार्यक्रम आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.